चांदूर बाजार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालउद्यान येथील तक्षशिला वाचनालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आईची तेरवी कार्यक्रम न करता राहुल उके व त्यांच्या परिवारातर्फे विद्यार्थ्यांकरिता वाचनालयाला पुस्तके देण्यात आली। राहुल उके यांच्या आईचे 30 एप्रिल रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते। मात्र त्यांनी तेरवीच्या कार्यक्रमाला लागणाऱ्या खर्चाऐवजी वाचनालयाला पुस्तके देऊन त्यांच्या आईला मातृदिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली। समाजामध्ये खरी गरज शिक्षणाची आहे। शिक्षणाने माणूस सुशिक्षित बनतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराला जपत सुंदर उपक्रम करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे। उके परिवारातील सर्व सदस्य क्लास 1, क्लास 2 सारख्या इतर पदांवर कार्यरत आहे। राहुल उके व त्यांच्या परिवारांनी तेरवीच्या कार्यक्रमात लागणारा खर्च टाळून वाचनालयाला पुस्तके देऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करून समाजामध्ये अशा विचारांची गरज असल्याचे दाखवून दिले आहे। जय भीम। मी राहुल उके। माझी आई कालकथित शोभा अशोकराव उके यांचे 30 एप्रिल 2024 या रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्या दुःखातून आम्ही सध्या सावरतच आहोत। त्या दुःख थोडं कमी करण्यासाठी तेरवीचा अनावश्यक खर्च टाळून आम्ही पुस्तक दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं पुस्तकं लायब्ररीला दान केल्याचा प्रयत्न केला आहे। ह्या पुस्तकातनं तुम्ही मुलं सगळे शिकावेत, ऑफिसर व्हावेत, मोठ्या मोठ्या पदांवर जावेत आणि आपल्या पूर्ण चांदूर बाजारचं नाव रोशन करावं अशी मी फक्त इच्छा बाळगतो। आणि भविष्यात तुम्हाला आणि काही लागलं तर मी कधीही मला हाक द्या, तुमच्यासाठी पुस्तकं द्यायला कधी धन्यवाद। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगर परिषद उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन, विशेष अतिथी अशोक पाटील, आक्रोश जनशक्ती संघटनेचे सुशील बेले, समाजसेवक अजय तायळे, ॲडव्होकेट अंकुश तागळे सहित राहुल ननवरे, विक्रम उके, अनिल तेलमोरे, अजय मनहोरे, निखिल ननवरे, साहिल तागडे, अनिकेत ननवरे, प्रतीक वाघमारे, अंकुश पाटील व पिंपळपुरामधील सर्व मित्रमंडळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजक व व्यवस्थापन ॲडव्होकेट अंकुश तागळे, अजय तागळे व पिंपळपुरा येथील समस्त युवकांनी पार पाडले। सुयोग गोरले, जनमत लाईव्ह न्यूज, चांदूर बाजार।